हॅलो, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय चॅनल अद्विक मॉम. कशा आहात तुम्ही सर्व? अपेक्षा करते मस्त आणि मजेत असाल. आज मी तुमच्यासोबत एक छान अशी रेसिपी शेअर करणार आहे. तर त्यासाठी मी घेतलेला आहे 2 वाटी मैदा आणि आपल्याकडे जो ओवा असतो ना, तो हाताने असा थोडा स्मॅश करून त्याच्यामध्ये टाकला आणि आणखी त्याच्यामध्ये थोडं जिरं पूड वगैरे टाकली. असं वाटतं ना कधी-कधी काहीतरी नवीन काहीतरी खावं, त्यासाठीच मी हे जे आपले खारे शंकरपाळे आहेत ते बनवत आहे. तर खूप छान आणि टेस्टी बनते. याच्यामध्ये नंतर चवीनुसार मीठ ॲड करू शकता. तर ते तुम्ही तुमच्या अंदाजानुसार तुम्ही ॲड करा त्याच्यामध्ये. आणि हळद ही ऑप्शनल आहे, मी ॲड करत आहे. तुम्ही स्किपसुद्धा करू शकता किंवा ॲडसुद्धा करू शकता. आणि आपल्याकडे जे लाल तिखट असते तर ते तिखट तुम्ही तुमच्या किती तिखट खाता त्यानुसार तुम्ही ॲड करू शकता. थोडी त्याच्यामध्ये हिंग वगैरे घातली आणि छान असं मिक्स करून घेतलं. पूर्ण सगळीकडे व्यवस्थित मिक्स करायचं. त्यानंतर आपल्याला गॅसवरती तेल थोडं गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये तापलेलं तेल हे ॲड करायचं आहे. त्यामुळे काय होतं की शंकरपाळ्याला एकदम खुसखुशीत असं टेक्स्चर येतं आणि छान होतं. तर मी याच्यामध्ये आता तापलेलं तेल असं ॲड करून घेत आहे आणि थोडं गरम असतं तर थोडं चमच्याने ते मिक्स वगैरे करून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर मग एकदा सगळीकडे व्यवस्थित मिक्स झालं की मग आपल्या हाताने त्याला छान असं सगळीकडे मिक्स करायचं, स्मॅश करायचं आणि असे गोळे बनवून बघायचे. जर असे गोळे बनत असेल तर मग ते झालं सर्वीकडे व्यवस्थित असं मिक्स. तर छान असं चेक करून घ्यायचं एकदा आणि मग पाण्याने थोडं असं भिजवून घ्यायचं. एकदम घट्ट नाही भिजवायचं, थोडं सॉफ्ट असू द्या, जेणेकरून आपल्याला छान ते लाटता येणार. थोडं 15 ते 20 मिनिट रेस्ट करायचा आणि त्याच्यानंतर मग शंकरपाळे करायला घ्यायचं. तर आपण जसे नॉर्मल शंकरपाळे बनवतो तसे आपल्याला लाटून घेऊन ते त्याचे काप करून घ्यायचे. तर तुम्ही काप तुमच्या आवडीनुसार पण करू शकता. त्याचे शेप्स तुम्ही लहान मुलांना जर द्यायचे असेल तर वेगवेगळे शेप्सनी कट करू शकता, तर किंवा असे लॉंग कट करू शकता. आणि लाटायची जे आहे ते पोळी ते एकदम जाड पण नाही आणि खूप अशी पातळ पण नाही, मीडियम अशी लाटून घ्यायची. चला तर आपण आता मस्त शंकरपाळे तळून घेऊया. तर त्यासाठी मी कढईमध्ये तेल वगैरे घेते आणि तेल एकदम असं मस्त गरम होऊ द्यायचं पहिले आणि त्याच्यानंतरच मग शंकरपाळे तळायसाठी घ्यायचे. तेल गरम झालं की नाही ते मी पहिले चेक करून घेते. त्यासाठी मी थोडं एक शंकरपाळ्याचा तुकडा त्याच्यामध्ये ॲड केला आणि तो छान असा भाजला गेला. त्याच्यामुळं मग मी बाकीचे पण शंकरपाळे सर्व तळायला घेतले. तुम्ही साईड बाय साईड लाटून आणि लगेच तळायसाठी पण टाकू शकता. तर हे सगळे एकत्र जरी टाकले ना तरी पण ते मोकळे होऊन जातात, असे चिपकत नाही एकमेकांना. आणि थोडे असे लालसर वगैरे होऊ द्यायचे. लालसर झाले की समजून घ्यायचं की शंकरपाळे आपले झालेले आहे आणि काढून घ्यायचे. आता सर्व शंकरपाळे मी एक एक करून तळून घेते. तर सगळ्यात पहिले तर तेल तापवलं होतं तेव्हा पॉवर गॅसचा जास्त ठेवायचा आणि मग जेव्हा आपण तळायसाठी घेतो ना तेव्हा त्याचा पॉवर हा मीडियम ठेवायचा. तर एक एक करून मी सगळी शंकरपाळी तळून घेतलेली आहे. लहान मुले तर आवडीने खातात आणि माझ्या अद्विकला स्पेशली खूप आवडतं. तो गोड शंकरपाळे खात नाही पण खारे शंकरपाळे मात्र खातो. त्याच्यामुळं स्पेशली मी त्याच्यासाठीच बनवलेले आहे. बघा किती छान असे मस्त झालेले आहे. मी तोडून दाखवते, एकदम खुसखुशीत झालेले आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सो भेटूयात अशा नेक्स्ट इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.